नमस्कार. सध्या विविध निवडणुकांचं वारं जोरदार चालू आहे. या निवडणुकीमध्ये EVM वापरताना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरताना घ्यावयाची दक्षता या संदर्भाने आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर सर्व कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. चला तर मग पाहूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. नमस्कार. आज आपण इलेक्शन ड्युटीवर कर्तव्य बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच EVM वापरताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील काही सूचना आपण पाहणार आहोत. आता सर्वात प्रथम आपण पाहूया की नेमकं EVM वापरताना काय केलं पाहिजे आपण. आता हे EVM वापरायचं म्हणजेच मशीन वापरत असताना पहिली जी सूचना फॉलो करायची आहे ती पहिली सूचना आहे पहा. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यापूर्वी प्रथम निर्देश पुस्तिका लक्षपूर्वक वाचा. तुम्हाला जी पुस्तिका दिलेली आहे ती पुस्तिका तुम्ही सर्वप्रथम व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे 2 नंबरची सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात दाखविल्याप्रमाणे पद्धतशीर व हळू बटणे दाबावीत. अशा प्रकारे बटणं दाबत असताना पहा हळू बटणं दाबायचे आहेत. त्यानंतर तिसरी सूचना आहे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रास धूळ, उष्णता, पाऊस, आग तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित ठेवा. चौथी सूचना आपल्याला पाळायची आहे ती म्हणजे निवडणूक आयोगामार्फत पुरविण्यात आलेल्या विशिष्ट प्रकारच्या बॅटरीचा वापर करायचा आहे. इतर कुठलीही बॅटरी वापरायची नाही. त्यानंतर 5 नंबरची सूचना जी आपण पाहतोय, जर काही अडचण निर्माण झाल्यास निवडणूक आयोग किंवा ECIL यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुढची सूचना आपण 6 नंबरची काय करावं या संदर्भाने सूचना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अनिश्चित काळासाठी वापरायचे नसल्यास कंट्रोल युनिटपासून बॅटरी वेगळी करावी. 7 नंबरची सूचना आपण पाहूया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र उघडताना बॅल्टिंग युनिट आणि कंट्रोल युनिटचे भाग सपाट पातळीवर राहतील याची खातरजमा करावी. अशा प्रकारची 7वी सूचना आहे. आता पुढं आहे पहा, बटणे दाबण्यापूर्वी म्हणजे 8 नंबरची सूचना आपण पाहतोय, बटणे दाबण्यापूर्वी एकमेकात जोडणारे बॅलेटिंग युनिटचे केबल कलेक्शन व्यवस्थितपणे कंट्रोल युनिटच्या कनेक्शनशी जोडले आहे याची खातरजमा आपण करायला हवी. हे केवळ एकाच दिशेला जोडले जाईल आणि त्याची दिशा ही मात्र एकच असली पाहिजे. हे झालं काय करावं. आणि आता आपण पुढच्या ह्याच्या भागात पाहूया की आपण आता पाहणार आहोत काय करू नये. म्हणजे EVM वापरताना आपण नेमकं काय केलं नाही पाहिजे याची माहिती आता आपण पाहूया. पहिलं आहे, बटणे, खटके इत्यादीवर अतिरिक्त जोर देऊ नका. दुसरी सूचना महत्त्वाची आहे, काय करू नये, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात हीटर किंवा अन्य कुठल्या गरम वस्तूवर ठेवू नका. तिसरी सूचना आहे, सील करतेवेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वितळलेले मेन पडू देऊ नये, पडता कामा नये. बघा, सिलिंगच्या वेळेस बऱ्याचदा असं होतं की ते आपण जे सिलिंग करत असताना मेन वितळत होतो, पडलेलं असतं, तर तसं पडणार नाही याची काळजी घ्या. पुढे आहे, निरनिराळ्या युनिटची झाकणे आणि दरवाजे जोर लावून उघडू नये, ताकद लावू नका, अगदी सिस्टमॅटिकपणे स्किलफुली ते ओपन करायचं आहे. त्यानंतर 5 नंबर आहे, कंट्रोल युनिटच्या वरील झाकण उघडू नका, पॅच स्क्रू सेल करून. कंट्रोल युनिटचे वरील झाकण असतं ते झाकण तुम्हाला उघडायचं नाही आहे. त्यानंतर 7 नंबर, जोपर्यंत बॅटरीचा वापर करण्याची आवश्यकता नाही तोपर्यंत त्या बॅटरीचे सील उघडू नये. जोपर्यंत आपल्याला बॅटरीची गरज नाही तोपर्यंत बॅटरी सील बंदच ठेवा. आणि शेवटचं जी सूचना आहे ती सूचना, एकमेकात जोडणाऱ्या केबलच्या टोकास जोडलेल्या कनेक्शनला कोणत्याही कठीण वस्तूचा घाव किंवा धक्का लागता कामा नये. ज्या केबल आहे त्या केबलवर घाव पडला नाही पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी आपण फॉलो केल्यास आपल्याला EVM वापरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि म्हणून काय करावे आणि काय करू नये असा व्हिडिओ